नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण आपल्याला रोजच्या रुटीनमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही टिप्स बघणार आहोत. भाजी कापल्यानंतर लगेचच धुवू नका. आधी धुवा आणि मग कापा. ह्यामुळे न्यूट्रिशन्स टिकून राहतात. कढईमध्ये आधी थोडंसं मीठ टाकून गरम केलं तर तेल उडत नाही, त्यामुळे किचन स्वच्छ राहायला मदत होते. उकडलेले बटाटे पटकन सोलायचे असतील तर त्यांना थंड पाण्यामध्ये टाका, साल लगेचच निघते. दूध खराब होऊ नये म्हणून उकळून थंड करून फ्रीजमध्ये ठेवा, याने त्याची शेल्फ लाईफ वाढते. कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी येऊ नये म्हणून 5 मिनिट कांदा फ्रीजमध्ये ठेवा, खूप फरक जाणवेल. लिंबाचा रस काढण्यासाठी आधी टेबलवर रोल करा आणि मग कट करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि लिंबू कट केल्यानंतर त्यामधून जास्त रस निघेल. भात मोकळा आणि चिकट नको असेल तर उकळताना थोडंसं लिंबू घाला, अगदी दाणाने दाणा मोकळा होतो. उरलेली पोळी सॉफ्ट ठेवण्यासाठी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा, यामुळे ती कोरडी होत नाही. टोमॅटो जास्त दिवस टिकवायचा असेल तर देठाची बाजू खाली ठेवून ठेवा, लवकर खराब होत नाही. फ्रीजचा वास कमी करण्यासाठी 1 वाटी बेकिंग सोडा ठेवा, त्यामुळे स्मेल ॲब्सॉर्ब होतो. आता आरशावर शेविंग फोम लावून जर तुम्ही आरसा पुसला तर धुकं बसत नाही, म्हणजे फॉग जमा होत नाही आणि बाथरूम मिरर नेहमीच क्लिअर राहतो. पांढरे कपडे धुताना पाण्यामध्ये लिंबू आणि मीठ घाला. कपडे जास्त उजळ दिसतात, त्याला कुठलीही पिवळट अशी झाग दिसत नाही आणि कपडे उजळ दिसतात. स्टीलच्या वस्तू चमकवण्यासाठी थोडासा व्हिनेगर वापरा. जुन्या वस्तू देखील नवीनसारख्या दिसतात. डब्याचा वास काढण्यासाठी त्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर ठेवा, काही वेळामध्ये वास गायब होतो. गॅस स्टोव्हवरचा तेलकटपणा काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरा. खूप सोपं आणि इफेक्टिव्ह आहे. ह्यामधल्या बऱ्याचशा टिप्स टेस्टेड आहेत. मी स्वतः अगदी त्याचा वापर बऱ्यापैकी केलेला आहे. किचन सिंकवर लिंबू रगडल्यास डाग आणि वास दोन्हीही जातात. सिंक अगदी फ्रेश दिसते. फ्रीज साफ करताना कोमट पाणी वापरा. थंड पाण्यापेक्षा घाण पटकन निघते. कपड्यावरील तेलाचे डाग काढण्यासाठी टेल्कम पावडर टाका. काही वेळाने धुतल्यानंतर डाग जातात. चाकू धारदार ठेवण्यासाठी प्लेटच्या मागच्या बाजूवर हलकं घासा. घरच्या घरी खूप सोपा असा उपाय आहे. जुना टूथब्रश अजिबात फेकू नका. तो छोट्या जागा क्लीन करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या, ह्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. जेवताना मोबाईल वापरू नका, यामुळे डायजेशन सुधारते आणि मन देखील खूप शांत राहते. रोज 7 ते 8 तासाची झोप खूप महत्त्वाची आहे. शरीर आणि मेंदू दोन्हीही फ्रेश राहते. किमान रोज 15 मिनिट तरी चालण्याची सवय लावा, ह्यामुळे फिटनेस नॅचरली इम्प्रूव्ह होतो. पाणी एकदम जास्त न पिता थोडं थोडं करून प्या. शरीर ते जास्त चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब करते. स्ट्रेस कमी करण्यासाठी डीप ब्रीदिंग करा. 5 मिनिटांनी तुम्हाला लगेचच खूप फरक जाणवेल. साखर कमी खाल्ल्यामुळे एनर्जी स्टेबल राहते आणि थकवा कमी जाणवतो. सीझनल फ्रूट्स खाल्ल्यामुळे शरीराला योग्य ती न्यूट्रियंट्स मिळतात आणि इम्युनिटी देखील वाढते. जेवण वेळेवर केल्यामुळे डायजेशन चांगलं राहतं आणि ॲसिडिटी कमी होते. स्क्रीन टाईम कमी ठेवल्यास डोळ्यांचा आणि मेंदूचा ताण कमी होतो. परफ्यूम कपड्यावर न मारता बॉडीवर मारा, यामुळे फ्रेग्रन्स जास्त वेळ टिकतो. फोनची बॅटरी 20 ते 80% ठेवा. बॅटरी लाईफ जास्त टिकते. पासवर्ड नोट्समध्ये ठेवू नका. सिक्युअर ॲप्स वापरणं जास्त सेफ आहे.
व्हॉट्सॲप स्टोरेज वेळोवेळी क्लीन करा, यामुळे फोन अजिबात हँग होत नाही. प्लास्टिकचा शक्य तितका कमी वापर करा, पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. शॉपिंगला जाण्याआधी लिस्ट तयार करून ठेवा, यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो. घरामध्ये अनावश्यक वस्तूचा साठा अजिबात ठेवू नका. स्पेस क्लीन आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि घरातला पसारा देखील कमी होतो. रोज कमीत कमी 10 मिनटं डिक्लटर केल्याने घर नीट राहतं आणि कामाचा भार देखील कमी होतो. छोट्या कामांना पुढे ढकलू नका, लगेचच केल्यामुळे स्ट्रेस कमी होतो. दिवसाची प्लॅनिंग रात्रीच करून ठेवा, सकाळी सकाळी कामे व्यवस्थित पूर्ण होतात. ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला खूप 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 धन्यवाद.